नमस्कार. कसे आहेत आमचे कुटुंब फॅमिली? बरे आहे ना? चांगली आहे ना? मी पण चांगली आहे. असंच सगळेजण चांगलं राहावा. सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना नमस्कार. दुपारी माझं काही कंबरला चमक भरली. काय करावं ते मला कळालं. चमक भरली कंबरामध्ये. बघा इथं इथं चमक भरली. तर असं वाकायला गेले ना, असं चमक भरली. काय करायचं आता? वाकायला येणार, काय काम करता येणार. जाऊन आलो, आपल्या जागेकडे जाऊन आलो. पैसे देत नव्हते. किती दिवस झाले आपल्याला तंगवलं होतं. जाऊन पैसे आणले. काय करायचं आता? पोरं ध्यान देत नाही तर म्हणून हे आपल्याला ध्यान द्यावं लागतं. या हे मी जर जिमा घेतला तर मी कशाला एवढं तरपड करा. लेकरं जिमा घ्यायलाच ना ग म्हणाले. काय करायचं? ते जिमा घेणार म्हणून मला एवढं करायचं यायले. नाही तर मला काय हौस लागली काही करायचं. 4 वर्षापूर्वीच बोलले होते. अण्णा करत होते, आता मला नाही जमणार, आता हे तुम्ही करा. कुणीच ऐकना, कुणीच ऐकना. शेवटी मलाच करायचं आलं. काय करू? धावपळ करायला मला होत नाही. तर आता काय करणार सांगा बहिणींनो, भावांनो, सांगा मी काय करू? लय परेशान झाले, लय परेशान झाले, लय परेशान झाले. मला ते घराचा जिमा घ्यायला मला नाही होत. मला वाटतंय आता 2 सुनबाई आहेत आपल्या, 2 मुलं आहेत आपले. त्यांनी जिमा घेतला तर किती चांगलं आहे. तरी जिमा घ्यायलाच नको म्हणते तर मी काय करू? 3 लाख कर्ज काढायला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या फॅमिलीला माहिती आहे, आपल्या पाहुण्यांना माहिती आहे, आपल्या घरच्यांना माहिती आहे, बाहेरच्यांना माहिती आहे. 3 लाख रुपये कर्ज घेतलेले आणि येतात पैसे घरात घालवते, येतात पैसे घरात घालवते, तिकडून येतात पैसे इथं घालवते. दवाखाना पण मी नीट करीन. आहे बघा आज हे बघा पाठीमध्ये किती मला त्रास झाला आहे. आज पाठीमध्ये हे बघा इथं चालायला आहे बघा नीट, चालायला आहे नाही मला नीट. कोणाला सांगायचं? कोण नेणार मला? नुसतं असं दम घुटल्यावर व्हायला लागले माझा. नुसतं असं पूर्ण ताटल्यावर झाले, पूर्ण असं ताटल्यावर झाले. आता मी तरी काय सांगू? कोणाला सांगू? आता तुम्हाला सांगायचं. रात्री माझा असं पाय दुखायला म्हणून असा गुडघा असं उघडा करून मी दाखवलं तर कोणी बघायला पण तयार नाही. मग त्याच्यावरूनच कळलं मला की किती घरचे माझ्यासाठी आहेत. मी बघा वरती अशी साडी करून असं गुडघा दाखवलं. माझा असा गुडघा दाखवला तर कुणी माझ्या गुडघ्याला बघितलं पण नाही. तिकडची तोंड तिकडून केले. कसं कुणाला सांगू मी? आता तुम्हाला सांगायला लागले. मी कुणाला सांगू? माझेच पैसे आहेत तरी मला दवाखाना तरी करा. मी नाही म्हणत तुमच्या मेहनतीच्या पैशाचा मला दवाखाना करा. मला काय करायचं तुमच्या मेहनतीच्या पैशाचा दवाखाना? माझ्या कष्टाचं हे ते तरी माझा दवाखाना करा ना मला. हे बघा नुसतं आता अवघड आहे माझं. लय दुखायला लागले. बघा चालायला ना मला. मी तर मला चालून दाखवते. मला चालायला येणार बघा. बघा हात माझे हाला नातं आणि तिथं नाही आता दुपारी झाले ना तसं असं वाकले. असं काय घ्यायला असं कपडे घ्यायला वाकले. ते बघा असं वाकलंच इथं झालं तसं माझ्या. नुसतं असं आतून असं ताटल्यावणी झाले. हे मनका ही पार इथं आपल्या माकड हाडापर्यंत. आता कुणाला सांगू मी? तुम्हाला सांगायला लागेल. कुणाला सांगणार? आता एवढा उशिरा आता मला इडो काढायला नाही पाहिजे होता मला इडो. तरी आता मला सकाळच्याला इडोच नाही टाकायला. मग मी काय करू? इडोच नाही सकाळच्याला टाकायला.
म्हणलं कसला तरी व्हिडिओ बनवून टाकावं लागेल ना मला. नाही विचार, नाही मामला, नाही काहीच. व्हिडिओ तर टाकावं लागणार मला 10-12-15 मिनिटाचा. आज डोकं नाही विचारलं, काय नाही. हे बाका केस माझे कसे झाले तर डोकं नाही विचारलं, काहीच नाही. नुसतं माझं मनच ना दुपारून मला डोकं इतरायचं होतं. हे पण काय करणार. हे बाका असं कसं केस झालेत माझे. आता तुम्हाला तरी मी काय सांगत बसू आहे का नाही, काय सांगत बसू तुम्हाला तरी. आणि नाही सांगितलं मग मला झोप येत नाही असं वाटते. मी पहिले तर कोणाला सांगत नव्हते, पण आता तर तुम्हाला सांगते ना मी. काय माझं दुःख सुख काय पण तुमच्यापाशी सांगते मी, काय पण तुमच्यापाशी सांगते मी. माफ करा मी एवढा उशिरा येडव केला. सकाळच्याला येडवच नव्हता ना आपल्याला, सकाळच्याला येडवच नव्हता. लई दुखायला लागले म्हणलं या पोराकडून जरा तेल लावून चोळून घ्यावं म्हणलं. हे असं तेल लावून चोळा म्हणलं तर बसले येडव करत. आता त्या पोराला सकाळी उचल होत्या ना, माझी मालिश करत बसला, पायाची मालिश करत बसला. परवा दिवशी सुट्टी झाली, काल बी म्हणलं जरा थोडी मालिश कर, तिकडून मालिश इकडून मालिश केली. काल 1 तासभर मला लागली झोप, त्याला बसला माझी मालिश करत. काल बी त्याची सुट्टी झाली आणि आज रविवार. चला मग असू द्या नाही का. येडो म्हणलं की आल्यावर मी येडो चांगले टाकन. काय काम बी सरांना काम पण पडलं एवढं मोठं, तर काय करायचं आता. काम पण भरपूर काम आहे अजून. ते राडेच नाही निघले तरी एक पोरगी घरी या, एक पोरगी कामावर, एक पोरगी घरी. म्हणलं सगळ्याच घरी बसून मग भाडं कशाने द्यायचं. म्हणून म्हणलं एक तरी पोरगी कामावर पाहिजे ना, अर्धा तरी आसरा. हे का नाही, घर तरी चालू, भाड्याचं होईन काय बी, घर तरी चालू. म्हणून म्हणलं बाई तू तरी कामाला जाय नाही का, तुला तरी कशाला घरात बसवायचं. सगळ्यांनी घरात बसून कसं जमणार आहे का नाही. लय दुखायले माझं नाही का, लय दुखायले. हात पण ताट लावून झाले बाबा हात. चला मग ठेवते आता. एक बारका इडव करते म्हणजे मग सकाळी एक बारका आणि एक मोठा सोडते नाही का. सकाळीच 11 वाजल्याशिवाय मला झोप पण निघाली माझी. सकाळी 11 वाजता मी झोपलेले असते, 11 वाजता. मग उठलं ना पहिलं देवाचं नाव घेते आणि इड्यावर टाकते. पोरीची राहिली ना बॅग, पोरीची बघा कशी वाटायची, चांगली वाटायची का बॅग. नोकरी थोडी मी करते हे का नाही, नोकरी केली तर बरी वाटते. पैसे आहेत पर काय त्यात, पैसे आहेत तर. पोरगी आपली विसरून गेलेली आणि आता इथं बॅग आहे ना. आता पैसे असले तरी काय म्हणणार, अगं माझे 10,000 होते. आता आपण म्हणणार ना, अगं तुझी बॅग राहिली आहे बघ, तिथं बॅग राहिली. तर ती काय म्हणणार, अगं माझे पैसे होते त्याच्यात 10,000 रुपये होते माझे. आपण म्हणणार ना, आम्ही नाही हात लावला बाई, आम्ही नाही हात लावला. तर नाही, तिला विश्वासच नाही येणार, विश्वास नाही येणार तिला आपल्यावर. माझ्यावर तर विश्वासच करत नाही, आपल्या मुलीच नाही करत मग विश्वास म्हणल्यावर काय बोलायचं आहे का नाही, है का नाही. काय बोलायचं, आपल्या मुलीच नाही विश्वास करत आपल्यावर. कशी वाटली, बरी वाटते का. मी पण अशी घेणार आहे बॅग, मी पण घेणार आहे हो बॅग अशी.
झोपताना हे बांधायला लागते मला. झोपताना हे बांधायला लागते बघा. बांधल्याशिवाय मला झोपच येत नाही. डोक्याला बांधते तेव्हा झोप येते बघा. झोपल्याच्या नंतर बांधते मी. हे किती वर्षाचं आहे माहिती आहे का? 20 वर्षाचं आहे. 20 वर्षाचं. 20 वर्षाचं. माझ्या नाही का आता हे ब्लाऊज आहे ना 15 वर्षाचा आहे. ब्लाऊज 15 वर्षाचा. किती वर्ष झालं मी साडी नाही, मी हे ब्लाऊज नाही, मी या वाजत आहेत का मला? या बांगड्या नाही. या बांगड्या नाही. किती वर्ष झाले मी बांगड्या नाही घेत. मला ह्या बांगड्या आपल्या इनबाईनं घातल्यात. ह्या बांगड्या इनबाईनं. मी स्वतःवर खर्च काहीच करत नाही. तरी मला कुणी घरात व्यवस्थित आहे आमची सासूबाई किंवा आमची आई कोणीच म्हणत नाही मला. कोणीच नाही म्हणत. किती नशीबवान आहे ना मी. हे का नाही? घरच्यांसाठी किती नशीबवान आहे मी. प्रत्येक आई अशीच नशीबवान असायला पाहिजे माझ्यासारखी. किती मिनिटाचं झालं रे प्लीज? किती मिनिटाचं झालं? 12 और 2 मिनिट करते. अजून 3 मिनिटं करते. 3 मिनिटं. ते पोरांनी लावलंय ना. हे बघा फुलं लावलेत पोरांनी. इथं जर सजावट केली ना ह्या घराला खरंच मंदिर सारखं घर दिसणार आहे. दमा तुम्हाला एक दिवस दाखवते ह्याला. या घराला थोडं सजवायचं ह्या घराला आणि नंतर तुम्हाला दाखवते मी. नंतर तुम्ही हे घर बघा म्हणतात की खरंच ताईंला घर किती सुंदर भेटलंय. आणि घर सुंदर भेटलंय ना. मालक पण 1 नंबर आहे. एकच नंबर मालक. एकच नंबर. अजून अग्रीमेंट केली नाहीये तरी पण बिचाऱ्याने आज 10 दिवस झाले आज आपल्या हातात चावी दिली आहे. मग कोण असं 10 दिवस पहिलं देईन का चावी? म्हणणार पहिलं अग्रीमेंट ॲडव्हान्स द्या नंतर तुम्ही सामान टाका. तरी खरंच एवढं गुणवान मालक आहे ना. ते मालकांचे लेकरं तसेच, त्यांचे घरवाले तसेच, त्यांचे मुलं तसेच. किती गुणी असतील ते. किती त्यांना संस्कार चांगले असतील. खरंच हो. खरंच आम्ही कोणतं तरी पुण्य केलं असेल. आमच्या नवऱ्याची पुण्य आहे सगळी. आणि सद्गुरू माताची सगळी पुण्य आहे की एवढं घर आपल्याला मंदिर सारखं घर त्याला सजवलं तर कुणी बी म्हणेन मंदिर आहे मंदिर. आणि सजवू आम्ही या घराला नाही का खूप छान ठेवू. आम्ही या घराला खूप छान ठेवू. या घराला नाही का लय सुंदर ठेवू आम्ही या घराला. हे स्वतःच आमचं आम्ही म्हणू की खरंच देवा परमेश्वरा एवढं घर आम्हाला राहायला चांगलं दिलं. 12 वर्षापूर्वी असंच घर होतं आणि तसंच हे घर आम्हाला दिले देवा परमेश्वरांनी. आणि आता इथून जर जायचं असलं ना स्वतःच्याच घरात परमेश्वर आम्हाला नेऊन ठेवलं. स्वतःच्याच घरात. हे ईश्वर परमेश्वर भगवंत देवा परमेश्वर आम्हाला तुला कोटी कोटी धन्यवाद. कोटी कोटी धन्यवाद. मी तर देवाला खरंच एवढी देवाला मी म्हणते ना देवा खरंच
आमच्यावर एवढी छाया आहे ना या परमेश्वराची, एवढी कृपा आहे ना या परमेश्वराची, आणि तशीच तुमची कृपा आहे आमच्यावर, आणि आपल्या युट्यूब फॅमिलीची कृपा आहे, आमच्या आया बहिणींची, आमच्या मुलींची, भावांची हे कृपा आहे की हे घर आम्हाला मनपसंतीचं घर भेटलंय. खरंच मालक तरी गळ झोपलेलाच असून, रात्र आहे ना, रात्र झाली ना, तरी पण मी मालकाचे गुण गाते. आम्ही तर मालक बघितला पण नाही हो, मालक बघितला पण नाही, तरी पण मी मालकाचे गुण गाते. खरंच भाडं आलं होतं ना, ते भाडं मी ह्या बॅगमध्ये ठेवलंय, हे बॅगमध्ये ठेवलंय, दाखवते मी तुम्हाला नाही का. भाडं आणायला गेले होते ना, हे बघा. द्यायच्यात ना पैसे, तर हे बघा. मला मोजायला पण येत नाही, हे बघा. हात लावा, आशीर्वाद द्या, बरकत येऊ द्या पैशाला, पैसे डबल होऊ द्या आपले. मी पैशाची लय लोभी आहे बरं का, मी पैशाची लय लोभी आहे, मला पैसे लय पसंत आहेत. पैसे मला लय पसंत आहेत. तुम्हाला पसंत आहेत का पैसे? पसंत आहेत का पैसे तुम्हाला? पैसे पसंत आहेत का? आशीर्वाद द्या, त्याचे डबल होऊ द्या पैसे. डबल पैसे व्हायला पाहिजे. बंद कर, बंद कर.